As usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ. Rub your hand and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. Okay? Today, the topic for the discussion is article. What is article? नामाची उपपद. इंग्लिशमध्ये आपण नेहमी अँड द किंवा आर्टिकल कधी वापरलाही जात नाही. अशा प्रकारच्या सिच्युएशन, अशा प्रकारच्या आहेत ना, सेंटेन्स मधलं युटिलिटी पाहतो. आता नेमकं केव्हा वापरायचा, अँड केव्हा वापरायचा, द केव्हा वापरायचा, आणि यांच्या वापरातल्या संदर्भातले काही अर्धवट नॉलेज, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस असं म्हटलं जातं. तर आर्टिकल हे बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, बऱ्याच ज्या आहेत ना स्कूलिंग एक्झाम मध्ये हे महत्वपूर्ण ठरलं जातं. आणि आर्टिकल हे एकमेव असं आहे जे इंग्लिशमध्येच असतं. उपपद तुम्हाला इतर भाषेमध्ये शक्यतो पाहायला मिळत नाही. मराठी आणि भारतीय भाषांमध्ये तर अजिबातच नाहीये. जसं समजा एखादा व्यक्ती आहे, ते पाहिलं तर आय हॅव अ पेन, माझ्याकडे एक पेन आहे. एक या अर्थाने म्हटलं जातं, पण माझ्याकडे पेन आहे. एक दोन असा उल्लेख आपण करत नाही. हा, आमच्याकडे कार आहे, आमच्याकडे एक कार आहे. आकडा शक्यतो वापरला नाही, पण इंग्लिशमध्ये ही प्रथा मात्र वेगळी आहे. ती आता आपण जरा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर अँड, त्यानंतर द आणि नो आर्टिकल, या चार संकल्पना, या चार कॉन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजे, व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजे. कुठे वापरायचा कुठे वापरायचा अँड, त्याचा पर्यायी अर्थ काय होतो, कुठे युटिलायझेशन करायचा, त्याचे काही ठरलेले नियम आहेत का, काही कंडिशन्स आहेत का, रूल्स अँड रेग्युलेशन आहेत का, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण करणार आहोत. सविस्तर त्या विषयाची चर्चा करणार आहोत. मग इंग्लिशमध्ये मुख्यत्वे 3 उपपद म्हणजेच आर्टिकल आढळतात. अँड द. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. कुठले? इनडेफिनेट आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे काय? अनिश्चित आहे, सर्वसामान्य आहे, सर्वसाधारण आहे, ज्याच्यामध्ये आणि अँड ह्या दोन्ही शब्दांचा या कॅटेगरीमध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर डेफिनेट आर्टिकल आहे. डेफिनेट म्हणजे काय? निश्चित आहे, विशिष्ट आहे, प्रॉपर आहे, या दृष्टिकोनातून. याला नो आर्टिकल हा सुद्धा उपपदांमध्ये येतं. हा प्रकार सुद्धा गृहीत धरला जातो किंवा गृहीत धरतात. आता यामध्ये आणि अँड या दोघांचाही पर्यायी अर्थ होतो एक. आय हॅव अ पेन, आय हॅव अ लॅपटॉप, आय हॅव मोबाईल, आय हॅव बॉक्स. आता ह्या सगळ्यांमध्ये आपण विचार करतो आय हॅव बरोबर, आय हॅव आणि काही ठिकाणी दॅट सर्कस हॅज अन एलिफंट, बरोबर, किंवा an apple every day keep the doctor away. an apple. आता या वेळेस आणि अँडचा अर्थ एक होतो. आता एक होतो म्हणजे स्वाभाविकपणे इनडेफिनेट म्हणजे आणि अँडचा वापर हा एकवचनासाठीच होणार, कारण पर्यायी अर्थ एक आहे. माझ्याकडे एक खुर्च्या आहे असं कधीही म्हटलं जाणार नाही. माझ्याकडे खुर्च्या आहेत, माझ्याकडे खुर्ची आहे. मग आणि अँड याचा सरळ सरळ साधा सोपा अर्थ होतो एक, आणि पर्यायाने याचा वापर फक्त एक वचनासाठीच होतो किंवा केला जातो. बरोबर. मग या ठिकाणी द चा वापर करत असताना
काही विशिष्ट नियम तुम्हाला फॉलो करावे लागतात. अर्थात द हा एकवचनासाठी, अनेक वचनासाठी दोन्ही ठिकाणी वापरता येतो. फक्त त्याला काही विशिष्ट कंडिशन जे आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतात किंवा पूर्ण केल्या जातात. मग ह्या आणि ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे, लक्षात आल्या पाहिजे किंवा अप्रोप्रिएट त्याचा एक्झॅक्टली काय मायक्रो लेवलचे रूल्स आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ही तर गोष्ट नक्की आहे, आणि यांचा वापर एकवचनासाठी होतो आणि चा वापर एकवचन आणि अनेकवचन दोन्हींसाठी होतो. फक्त ती वस्तू एक असेल अनेक असेल, पण विशेष काहीतरी मूल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ते मूल्य काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, याचाही अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. बरोबर. आता नो आर्टिकल याबाबत सुद्धा जसं 3 कॅटेगरी सांगितल्या, एक आहे डेफिनेट, एक आहे इनडेफिनेट आणि तिसरं आहे नो आर्टिकल. याच्यामध्ये आर्टिकल वापरलं जात नाही. बरं, ऑब्जेक्ट आहे आणि कोणते ऑब्जेक्ट आहे ज्याच्या पुढे अँड आणि द सुद्धा वापरलं जात नाही, म्हणजे आर्टिकल येतच नाही. तर याच्यासाठी एक वचन अनेक वचन दोघांसाठी तो नियम अप्लाय होतो. पण आर्टिकल न वापरण्यासाठीचे सुद्धा काही विशिष्ट नियम आहेत, तेही आपल्याला आज समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आणि द तिघांचाही वापर होत नाही, आर्टिकल वापरलं जात नाही. पण का वापरलं जात नाही, कोणत्या सिच्युएशन मध्ये वापरलं जात नाही, हे नो आर्टिकल याही गोष्टीचा आपल्याला अभ्यास नक्कीच करायचा आहे. आता नाव द ट्रेजर ऑफ नॉलेज इन डिटेल हे तर झालं वरवरचं इंट्रोडक्टरी पॅटर्न. पण याच्यामध्ये सविस्तर असलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी बघा, सर्वसामान्य म्हणजे इनडेफिनिट मध्ये 2 उपप्रकार वापरतात, ते म्हणजे आणि ॲन होय. मग सर्वसाधारणपणे सामान्य गोष्टी असलेल्या, सर्वसाधारण गोष्टी असलेल्या ज्याला आपण इनडेफिनिट म्हणतो, आणि ॲन याचा. आता याचा उपयोग एक वचनासाठी करतात, अनेक वचनासाठी याचा वापर अजिबात केला जात नाही. सो इनडेफिनिट आर्टिकल इज ऑलवेज यूज फॉर सिंग्युलर. सिंग्युलर एक वचन हे मात्र लक्षात ठेवायचंय, समजून घ्यायचंय. आता मान्य आहे आणि ॲनचा वापर हा एक वचनासाठी केला जातो, याचा पर्याय अर्थ एक असा होतो. पण मात्र नेमका केव्हा वापरायचा आणि ॲन केव्हा वापरायचा, वापरत असताना काय रूल्स फॉलो केले जातात आणि ॲन वापरत असताना काय रूल्स फॉलो केले जातात. आता बऱ्याच वेळा आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा इंग्लिशच्या संदर्भातल्या शिक्षकांनी आपल्याला असं सांगितलंय, ज्या शब्दाची सुरुवात ज्या शब्दाची सुरुवात ही वॉवेल्सने होते, म्हणजे A, E, I, O, U ने होते, त्याच्यासाठी ॲन वापरा. आणि ज्याची सुरुवात कॉन्सनंट्सने होते, म्हणजे A, E, I, O, U याला बाजूला ठेवलं आणि उरलेले जेवढे जे आहेत, मग बी आहे, सी आहे, टी आहे, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. म्हणजे मी त्यातून A, E, I, O, U हे बाजूला काढलं तर उरलेले जे कॉन्सनंट्स आहे, या कॉन्सनंट्सने सुरुवात झाली तर त्याला आर्टिकल वापरायचा ओ. पण मित्रांनो, हे अर्ध सत्य आहे, हाफ नॉलेज आहे. तुम्हाला कसं काय सर असा नियम फॉलो केला तो नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, नियम बरोबर आहे, पण तो प्रोनाउन्सिएशनच्या दृष्टिकोनातून फॉलो होतो, स्पेलिंग साठी नाही. उच्चारामध्ये उच्चार वॉवेल सारखे होत आहे, कॉन्सनंट सारखे. आता याचाही डिटेल आपण अभ्यास करतोच आहोत. आता जसं नॉर्मल लेवलला आपण पाहतो की चा वापर करण्यासाठी सगळे कॉन्सनंट्स वापरले जातात. मग बघा तुम्ही आता आपण बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के किंवा एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड यांच्यासाठी चा वापर होतो आणि ॲन साठी मात्र वॉवेल्सचा वापर केला जातो. बरोबर. पण हे स्पेलिंग नसून प्रोनाउन्सिएशन साठी वापर होतो, ते लक्षात ठेवायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, युनिव्हर्सिटीची सुरुवात जरी यू पासून झालेली असली, म्हणजे नॉर्मल नियम वॉवेल्स पासून सुरुवात असेल तर ॲन वापरतात, पण तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये युनिव्हर्सिटीच्या अगोदर ॲन असा शब्दप्रयोग पाहायला मिळणार नाही, युने सुरुवात झालेली असताना सुद्धा. युनियनच्या बाबतीतही तसंच, युने सुरुवात झालेली असताना सुद्धा ॲन युनियन वापरलं जाणार नाही किंवा वापरलं जात नाही. ऑनेस्ट म्हटल्यानंतर सुद्धा, बरोबर,
अँड ऑनेस्ट असा शब्दप्रयोग वापरला. तो अऑनेस्ट कधीच म्हटलं. वास्तविक पाहता एचने सुरुवात झाली नाही, कॉन्सनंट्स आहे. बरोबर. मग याचं गुपित, याचं रहस्य काय आहे ते जरा समजून घ्या. प्रनाऊन्सिएशन नॉट स्पेलिंग. युनिव्हर्सिटी कधीही अँड युनिव्हर्सिटी म्हटलं जाणार नाही. युनियनला कधीही अँड युनियन म्हटलं जाणार नाही. युनिव्हर्सला कधीही अँड युनिव्हर्स म्हटलं जाणार नाही. तर काय वापरला तर अ युनिव्हर्सिटी किंवा द युनिव्हर्सिटी. अ युनियन किंवा द युनियन. अ युनिव्हर्स किंवा द युनिव्हर्स. वास्तविक आता युने सुरुवात झालेली असताना सुद्धा, यू वॉवेल्स असताना सुद्धा इथं अँड वापरला जात नाही. याच्या पाठीमागं कारण आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण पाहण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याचप्रमाणे आवर म्हटल्यानंतर कधीही आवर वापरलं जात नाही, एचने सुरुवात असताना सुद्धा. ऑनेस्ट पर्सन म्हटल्यानंतर सुद्धा ऑनेस्ट पर्सन असं वापरलं जात नाही, पाहायला मिळत नाही. ऑनरेबल मेंबर असं म्हटल्यानंतर सुद्धा ऑनरेबल मेंबर असं पाहायला मिळत नाही. तर काय पाहायला मिळतं? अँड आवर, एक तास, किंवा द आवर काही डेफिनेट असेल तर, किंवा ऑनेस्ट पर्सन, अँड ऑनेस्ट पर्सन, किंवा द ऑनेस्ट पर्सन. सेम वे ऑनरेबल मेंबर तर अन ऑनरेबल मेंबर किंवा द ऑनरेबल मेंबर. आता इथे सुद्धा वास्तविक पाहता एच हा कॉन्सनंट्स आहे, यायला पाहिजे होता पण वापरला जात नाही. स्पेलिंग नाही तर प्रोनाउन्सिएशन मॅटर करतं. आता जरा सोपं करूया. लक्ष द्या, हा जो भाग आहे, हा जर तुम्हाला समजला तर तुमच्या ज्या आहेत ना आणि यांच्या संदर्भातल्या ज्या काही शंका आहेत, समस्या आहे, त्या सहज आपल्याला न्यूट्रलाइज करता येऊ शकतील. सहज न्यूट्रलाइज करायचे. जसं कुठलाही शब्द त्याच्या अगोदर तुमचा गोंधळ होत असेल का आणि अन वापरायचं, सगळ्यात पहिले तर तुम्ही हे चेक करून घ्या, तो जो शब्द आलेला आहे, तो जो ऑब्जेक्ट आलाय, ज्याच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे ना, तो शब्द एकवचन आहे का अनेक वचन आहे. मग एकवचन अनेक वचन कसं ओळखतात हे आपण पाहिलंय. यस लावून, यस लावून, आय एस लावून, व्ही एस लावून, पूर्णपणे बदल, पूर्णपणे सारखा. पण अनेक वचन आहे हे आपल्याला लक्षात आलं. तर अनेक वचन आहे असं लक्षात आल्या आल्या अ आणि चा पत्ता कट. आणि चा संघर्ष संपला. म्हणाल का बरं? आत्ताच नाही सांगितलं, आणि ॲन याचा वापर एकवचनासाठीच केला जातो, आणि एकवचन नाहीये म्हटल्यानंतर आणि ॲनचा प्रश्नच येणार नाही, तो विषयच बाजूला गेला. आता फक्त प्रश्न राहिला द लावायचा का आर्टिकल लावायचं, म्हणजे आर्टिकल वापरायचंच नाही किंवा द वापरायचं, हाच पर्याय शिल्लक राहतो. बरोबर. आता हे निश्चित झालं की हा जो शब्द आहे ना हा एकवचनी आहे. बरं, मान्य केलं, एकवचनी आहे तो शब्द. बरं, एकवचनी आहे म्हटल्यानंतर त्या शब्दाचं स्पेलिंग न पाहता प्रोनाउन्सिएशन पहा. स्पेलिंग नाही पाहायचं. म्हणजे ए ने सुरू झालाय, आय ने सुरू झालाय, ओ ने सुरू झालाय, यू ने सुरू झालेला आहे, हे नका लक्ष देऊ. किंवा कॉन्सनंट्स आणि वॉवेल्स हा लेखी स्वरूपात वाचताना लक्ष द्यायचं. त्याचा उच्चार करत असताना जो उच्चारामधला मराठी शब्द जाणवतोय ना तुला, बरोबर, इंग्लिश उच्चारातला मराठी शब्द जाणवतोय, त्याचं पहिलं अक्षर पकडा. आणि ते पहिलं अक्षर जे आहेत ना मराठी प्रमाणे अ आ इ ई उ उ ए ऐ ओ औ अम आहा याच्यापैकी काही दिसतंय का हे चेक करा. जर उच्चारामध्ये, स्पेलिंग काही असू द्या बरं का, उच्चारामध्ये मराठीत ते अक्षर उच्चार जर लिहून काढला आणि त्याचं पहिलं अक्षर जर अ पासून आहा पर्यंत काहीही असेल तर एवढं नक्की आहे किंवा निश्चित आहे की याच्यासाठी चा वापर करायचा. जसं आपण पाहिलं ऑनेस्ट पर्सन, अन ऑनेस्ट पर्सन म्हटलं का बरं अन म्हटलं? बघा, एच ने सुरुवात झालेली असताना सुद्धा उच्चार मात्र ऑनेस्ट, म्हणजे अ सारखा आला, बरोबर ना? ऑनेस्ट मग काय झालं? वॉवेल्स आहे का कॉन्सनंट्स आहे? उच्चारामध्ये जर बघायला गेलं तर वॉवेल्स आहे. करेक्ट. सेम वे ऑनरेबल मेंबर, ऑनरेबल, आवर, आवर, अँड आवर असा शब्द प्रयोग येईल, कारण हावर नाही म्हणत आपण ना. उच्चारांप्रमाणे जे आहेत ना आर्टिकल वापरले जातात हे तर सगळ्यात पहिले मेंदूमध्ये कोरून ठेवा.
आर्टिकल वापरताना. का? कारण स्पेलिंग इथे अत्यंत महत्वाचं नाहीये. प्रोनाउन्सिएशन हे महत्वाचं आहे. म्हणून प्रोनाउन्सिएशन काय येते. सेम वे युनिव्हर्सिटी हा शब्द प्रयोग उच्चारत असताना त्याच्यामध्ये जे आहेत ना, मराठीमध्ये जर आपण डोळ्यासमोर आणलं युनिव्हर्सिटी तर य येईल बघा. युनिव्हर्सिटी नाही म्हणत आपण, युनिव्हर्सिटी म्हणतो. मग या ठिकाणी यचा वापर होतो, युनिव्हर्सिटी. मग यचा वापर होतोय ना. मग हा य जो आहे कॉन्सनन्स आहे का वॉवेल्स आहे? स्वाभाविकपणे कॉन्सनन्स आहे. भलेही स्पेलिंग मध्ये यू दिसतो आहे, पण उच्चारामध्ये तर य आहे. आणि य कुठे दिसतोय तुम्हाला बघा, या ठिकाणी जर पाहायला गेलं तर इथे, म्हणजे तो कॉन्सनन्स मध्ये आहे. करेक्ट. मग ह्या कॉन्सनन्स साठी आपल्याला अ वापरायचा आहे किंवा द येऊ शकतो, पण आता आपण अ आणि यांचा पर्याय तर अ युनिव्हर्सिटी. बरोबर. सेम वे या ठिकाणी जर विचार केला आपण की ऑनरेबल मेंबर, आवर, ऑनेस्ट, बरोबर. तर इथला जो उच्चार होतोय तो काय होतोय. आणि काही वेळेस असं होतं योगायोगाने उच्चारामध्येही वॉवेल्स दिसत आहे, उच्चारामध्ये प्रोनाउन्सिएशन, आणि स्पेलिंग मध्ये दिसतं. जसं ऍपल, ऍपल, तर ऍला म्हणजे मराठीतला उच्चार जर पाहिला आपण तर अ आहे, म्हणजे वॉवेल्स. त्याचप्रमाणे स्पेलिंगची सुरुवात ही एने झाली. आणि बऱ्याचदा असं होतं की प्रोनाउन्सिएशन मध्ये आणि स्पेलिंग मध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला वॉवेल स्पष्टपणे जाणवतात किंवा दिसतात, तर तिथे प्रश्नच उरत नाही. पण इंग्लिशमध्ये ज्यावेळेस असं प्रोनाउन्सिएशन आणि स्पेलिंग मध्ये वॉवेल्स कॉन्सनन्स असं जर कन्फ्युजन असेल, तर आपण प्रायोरिटी देणार प्रोनाउन्सिएशनला. मग तो प्रोनाउन्स केल्यानंतर शब्द तुम्हाला अ पासून आ पर्यंत असा कुठलाही साऊंड सुरुवातीला जाणवला तर तिथे डोळे झाकून, स्पेलिंग काही असू द्या, ॲनच वापरायचं. आणि जर यदा कदाचित त्या शब्दप्रयोगामध्ये कुठेही, म्हणजे शब्दप्रयोगामध्ये कोणताही शब्दप्रयोग कुठेही तुम्हाला जे आहेत ना उच्चाराची सुरुवात ही क पासून ञ पर्यंत जाणवली, म्हणजे कॉन्सनंट सारखी, तर प्रोनाउन्सिएशनवरच फोकस करायचा आहे. स्पेलिंग काहीही असू द्या, तिकडे दुर्लक्ष करायचं. आता याचं आणखी सोपं उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल की कसं होतं. जसं फॉर एक्झाम्पल एम पी आणि एमएलए हे दोन शब्दप्रयोग पॉलिटिक्समध्ये बऱ्याच वेळा वापरतात. वो हमारे एरिया का एमएलए हे, आपल्या एरियातलं एमएलए आहे. बरोबर. एमए म्हणजे काय, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजेच आमदार. आणि एमपी, एमपी म्हणजे काय, खासदार, ज्याचा लॉंग फॉर्म होतो मेंबर ऑफ पार्लमेंट. आता बघा, ही इज अ मेंबर ऑफ पार्लमेंट, ही इज अ मेंबर ऑफ पार्लमेंट. तो आमच्या विभागातला एक खासदार आहे, अ मेंबर ऑफ पार्लमेंट. पण आपण मेंबर ऑफ पार्लमेंट याच्याऐवजी एमपी असा शॉर्ट फॉर्म वापरला तर बघा स्पेलिंग तर सारखंच राहतंय. म्हणजे मेंबरची सुरुवात एम ने होते आणि एम डॉटला सुद्धा एम दिसतोय. पार्लमेंटची सुरुवात पी ने होते आणि इथे पण पी दिसतोय स्पष्टपणे, म्हणजे एमपी. एमपी हा जे अल्फाबेट आहे दोन्ही ठिकाणी येतो, फक्त त्याचा शॉर्ट फॉर्म झाला. पण शॉर्ट फॉर्म झाल्या इथे मेंबर ऑफ पार्लमेंट असं न म्हणता उच्चारामध्ये काय दिसतंय, एम पी, एडक्याचं दिसतोय. ए आला ना सुरुवातीला, मग सहजपणे कॉन्सेप्ट तीच आहे, अर्थही तोच आहे, फक्त शॉर्ट फॉर्म केल्यामुळे जो उच्चार बदलला ना, तर तुम्हाला आर्टिकल बदलावं लागेल. जिथे तुम्ही मगाशी म्हटलं ही इज अ मेंबर ऑफ पार्लमेंट, त्याच्याऐवजी आता इथे म्हणाल ही इज अन एमपी, ही इज अन एमपी, तो एक खासदार आहे. बघा याच्यामधला उच्चार बदलला फक्त. सेम एमएलए, शी इज एमएलए ऑफ अवर एरिया, शी इज अन एमएलए ऑफ अवर एरिया. मग आता अन एमएलए ऑफ अवर एरिया, शी इज अ मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह ऑफ असेंब्ली, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता इथे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असा शब्दप्रयोग ज्यावेळेस पूर्ण वापरला जातो त्यावेळेस शी इज अ मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, अ मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. पण मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली याचा जर शॉर्ट फॉर्म केला एम एल ए, आता उच्चार करत असता एम आला उच्चारामध्ये परत, बरोबर. एम आला, मग पण एम जरी आला तर त्याच्यातलं जे आहेत ना बारकाईने पहा, मराठीत अक्षर दिसतं एम, ए आलं ना, मग ए काय
वॉवेल्स आहे. मग आता इथे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, MP, MLA हा शॉर्ट फॉर्म जरी असला तर त्याच्या अगोदर मात्र ॲन येईल, कारण उच्चारामध्ये तुम्हाला वॉवेल स्पष्टपणे दिसतोय, जरी तिथे MM दिसत असला तरी सुद्धा. पण तोच जर लॉंग फॉर्म झाला तर मात्र उच्चार बदलतोय, म्हणून उच्चाराप्रमाणे तुम्हाला या आणि ॲनचा वापर करावा लागतो किंवा केला जातो, हे निश्चित आहे, नक्की आहे. मग मगाशी पाहिलेले उदाहरण जरा जास्त स्पष्टीकरण करून पाहूया. आवर म्हटल्यानंतर एचने सुरुवात जरी असली तरी सुरुवातीला दिसतोय स्पष्टपणे. ऑनेस्ट जरी असली तरी तिथे सुद्धा दिसतोय सुरुवातीला स्पष्टपणे. त्याचप्रमाणे ऑनरेबल मेंबर म्हटल्यानंतर सुद्धा दिसतोय स्पष्टपणे सुरुवातीला. म्हणून मग या ठिकाणी तिन्ही ठिकाणची सुरुवात करत असताना ॲनचा वापर करायचा. ॲन अवर, ॲन ऑनेस्ट पर्सन, ॲन ऑनरेबल मेंबर. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटी, युने जरी सुरुवात असली तरी यने सुरुवात दिसते स्पष्टपणे. युनियन असं जरी असलं तरी तिथे यने सुरुवात दिसते स्पष्टपणे, आणि युनिव्हर्स असलं तरी यने सुरुवात दिसते सुरुवातीला. करेक्ट. मग या आणि ह्या प्रकारे तिथे तुम्हाला स्पष्टपणे दिसतं आहे, यने सुरुवात आहे म्हटल्यानंतर तिथे कॉन्सनंट जाणवतोय, म्हणून त्या ठिकाणी वापरला जाईल. हे नक्की आहे, निश्चित आहे, पक्का आहे किंवा ठरलेलं आहे. मग आता आणि ॲनचा वापर करत असताना हे छोटे छोटे नियम लक्षात ठेवायचा. आणि ॲन यांचा उपयोग एक या अर्थाने वाक्यात केला जातो. आणि ॲन एक, बरोबर. त्याच पद्धतीने आणि ॲनचा उपयोग एक या अर्थाने केला जातो, म्हणजेच पर्यायाने व्याकरणाच्या दृष्टिकोनातून एकवचनासाठीच याचा वापर होणं अपेक्षित आहे. पण याचा उपयोग व्यंजनाने सुरू होणाऱ्या शब्दांसाठी करा, म्हणजेच व्यंजन काय आहे? कॉन्सनंट्स. आणि ॲनचा उपयोग तुम्हाला स्वराने सुरू होणाऱ्या शब्दांसाठी, म्हणजेच वॉवेल्सने. पण मात्र अगदी अंडरलाईन केलेला भाग बर का, काय? स्पेलिंग प्रमाणे नाही, तर प्रनाऊन्सिएशन मध्ये वॉवेल्स आणि कॉन्सनंट तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सोपं टेक्निक सांगितलं, मराठीमध्ये तो शब्द डोळ्यासमोर आला, जर तुम्हाला स्वर दिसले तर ॲन वापरा, आणि जर व्यंजन दिसले तर वापरा. अगदी सोपं आहे, बरोबर. म्हणजे स्पेलिंग प्रमाणे करायचं, हे नक्की पक्का आहे. आता वळूया द कडे. आणि ॲन माझ्या माहितीप्रमाणे स्पष्ट झालेलं आहे. ओके. आता विशिष्ट वा निश्चित द चा वापर करायचा केव्हा? आता बऱ्याच जणांच्या बाबतीत हे लक्षात येतं, काही जण म्हणतात सर जगात जी गोष्ट फक्त एकमेव आहे, विशिष्ट आहे, एकमेव आहे, त्याच्यासाठीच फक्त द वापरता. द मून, द सन, त्यावेळेस, बरोबर. पण याही अगोदर आपल्याला हा विचार करावा लागेल की द या शब्दाचा उपयोग एकवचन आणि एकवचन दोघांसाठी करावा लागतो किंवा केला जातो, दोघांसाठी केला जातो. आता उच्चार करत असताना पहिले कन्फ्युजन दूर करूया. काही जण म्हणतात द, काही जण म्हणतात दी. मग द वापरायचा का दी वापरायचा? इथे स्पष्टपणे आपल्याला जे आहेत ना गडबड होतं. मग इथे सुद्धा तुम्हाला तोच नियम लक्षात ठेवायचा. प्रोनाउन्सिएशन प्रमाणे त्याचा वापर केला जातो. प्रोनाउन्सिएशन प्रमाणे केला जातो म्हणजे काय हो? बघा, द मून, द शब्द प्रयोग आपला, मून म्हणजे स्वाभाविकपणे कॉन्सनंट्स उच्चारामध्ये दिसला प्रोनाउन्सिएशन मध्ये, तर द शब्द, द मून, द सन, द नेपच्यून, द प्लेटो, द सॅटर्न. तर ओ सर दी केव्हा वापरायचा उच्चारामध्ये? स्पेलिंग तर सारखंच असतात. दी ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेलिंग पेक्षाही प्रोनाउन्सिएशन, परत एकदा प्रोनाउन्सिएशन मध्ये जर वॉवेल्स दिसला किंवा जाणवला तर त्या ठिकाणी दी वापरायचं. जसं अर्थ, EARTH, अर्थ. ओके. आता या ठिकाणी अर्थ मध्ये, बरोबर, इथे अर्थ मध्ये स्थिती काय दिसते आहे? दोन्ही ठिकाणी तुम्हाला वॉवेल्स दिसतोय, कारण सुरुवात ईने झाली आणि उच्चारामध्ये आलेला आहे, म्हणून अर्थला कधीच द अर्थ म्हटलं जाणार नाही, दी अर्थच म्हणायचं. करेक्ट आहे. म्हणजे आपण जो आणि ॲनच्या बाबतीत जो नियम लावला, इथे फक्त स्पेलिंग तर सारखं राहणार, लेखी तुम्हाला गडबड होणार नाही, बरोबर. फक्त जिथे तुम्हाला साऊंड जनरेट करायचं आहे ना, द आणि दी, तिथे मात्र बारकाईने लक्ष द्या. ज्या शब्दाच्या अगोदर THE लावताय तुम्ही, तिथे उच्चार करत असताना
वॉवेल्स साठी तो शब्द वापरला गेलाय का कॉन्सनंट साठी? जर तो वॉवेल्स साठी वापरला गेला असेल म्हणजे ए आय ओ यू किंवा उच्चारामध्ये अ आई पर्यंत असेल तर त्याच्यासाठी दी वापरा आणि क पासून न्य पर्यंत जर उच्चार दिसला जाणवला तर त्याच्यासाठी द वापरायचा. बरं द आणि दीचं कन्फ्युजन तर दूर केलं. आता एक वचन आणि अनेक वचन दोघांसाठी वापरला जातो हे निश्चित झालं. मग आता या दच्या साठी असलेल्या गोष्टी जरा समजून घेऊया. जगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये एकमेव अद्वितीय असलेल्या गोष्टींसाठी तुम्हाला द दी उच्चार. आता इथं अर्थ आलं. संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण ब्रह्मांडात एकमेव असलेली गोष्ट दी अर्थ. मी दी वापरला. दी अर्थ. सेवे द मार्क्स. मंगळ ही एकच आहे. त्याच्यानंतर दी वेनस शुक्र एकच आहे. त्याचप्रमाणे द मर्क्युरी म्हणजे बुध तोही ग्रह एकच आहे. सेम वे द सॅटर्न तोही ग्रह एकच आहे. त्याच्यानंतर द सन तोही ग्रह एक आहे. फक्त अर्थ साठी आपण दी उच्चार केला हे लक्षात घ्या. म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्यावेळेस ती गोष्ट एकमेव असेल त्याच्यासाठी तुम्हाला द किंवा दी वापरायचा आहे. हा झाला पहिला नियम. तो एकमेव नियम आहे. त्याच पद्धतीने आता त्या गोष्टी ओरिजिनल आहेत, मास्टरपीस आहे, त्याच्यासाठी सुद्धा द वापरायचा आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं सर ओरिजिनल आणि मास्टरपीस असा शब्द प्रयोग करतायत. जसं फॉर एक्झाम्पल ताजमहल. हा ताजमहल शब्दाच्या अगोदर तुम्ही काय वापरणार? सर सोपं आहे ना, ताजमहल आहे ना तर त्याला डोळे झाकून द वापरा. लक्षात घ्या. फक्त ताजमहल या शब्दाकडे लक्ष नको देऊ. तो ताजमहल हा शब्द प्रयोग कुठल्या गोष्टीसाठी वापरला जातो आहे? ओरिजिनल आणि मास्टरपीस साठी वापरला जात असेल तर द शब्द प्रयोग योग्य आहे. पण आता तुम्ही म्हणाल सर ओरिजिनल म्हणजे काय? आता तुम्ही बघा, मी शब्द प्रयोग काय वापरतोय? आय वेंट टू आग्रा सिटी. मी आग्रा शहरात गेलो. अँड आय विजिटेड द ताजमहल. आय विजिटेड द ताजमहल. आय सॉ द ताजमहल. मी ताजमहल पाहिला. मी आताही द वापरला. अँड वेन आय केम आउट ऑफ दॅट बिल्डिंग at the door stage I saw some shop and I purchased a Taj Mahal for my wife. A Taj Mahal for my wife. I purchased. आता इथे पण अ ताजमहल. आता ताजमहलच आहे पण इथे मी अ वापरला का? कारण जो ताजमहल मी जर त्याच्या ठिकाणी असं वापरलं ना, आय परचेस द ताजमहल फॉर माय वाईफ, याचा अर्थ काय होईल माहितीये? मी आग्र्याचा जो ओरिजिनल ताजमहल आहे ना तोच विकत घेतला. म्हणून मग त्याचं जर जे आहे प्रतिनाधिक स्वरूपाची जर वस्तू असेल, आता आग्र्याला गेल्यानंतर तुम्हाला अगदी 5 रुपयात सुद्धा ताजमहल मिळतो किचन वगैरे बनवून. तर अगदी 5-5 लाखापर्यंत संगमरवराचं कोरीव काम केलेलं जे आहेत ना तिथे बाहेर शॉपमध्ये विक्रीसाठी असतात. त्या सगळ्या वस्तूंसाठी, त्या सगळ्या ताजमहलच्या प्रतिकृतींसाठी तुम्हाला अ वापरायचा आहे. पण मात्र आतमधली जी बिल्डिंग आहे ताजमहल नावाची, ती जी ओरिजिनल आहे तिच्यासाठी मात्र द वापरायचं आहे. हे लक्षात राहू दे. बरोबर? म्हणून इथे शब्द प्रयोग वापरत असताना द ताजमहल असा शब्द प्रयोग येईल जर तो ओरिजिनल आणि मास्टरपीस असेल तर. मग हे ताजमहलच्या बाबतीतच आहे का नाही? 7 वंडर ऑफ द वर्ल्ड जेवढे आहे, जसं वॉल ऑफ चायना. आता वॉल ऑफ चायना, चायनाची भिंत. आता चायना एखाद्या घराचे असेल किंवा बॉर्डरवर एखादी भिंत बांधून ठेवली असेल चायनाने तर त्याला द वॉल नाही म्हणणार आपण. वॉल ऑफ चायना, अ वॉल ऑफ चायना. आय सॉ अ वॉल ऑफ चायना. चायनाची एक भिंत पाहिली, नॉर्मल भिंत पाहिली. पण ती जर मास्टरपीस आणि ओरिजिनल असेल, बरोबर ना, तर त्याच्यासाठी मात्र द वॉल ऑफ चायना हा शब्द प्रयोग वापरतात किंवा वापरला जातो. ओके, क्लिअर आहे? हाच जो आहेत ना भाग त्याला दी एल्फेंट टॉवर. दी कुठे द कुठे एल्फेंट टॉवर. बरोबर? फ्रान्समध्ये जे पॅरिस नावाचं शहर आहे त्या पॅरिसमध्ये हा एल्फेंट टॉवर आहे.
उंच असा जो आहे, इथे तुम्हाला दिसतोय प्रतिकृती बहुतेक ना. हा, तर तो एल्फेंट टॉवर जो आहे त्याच्यासाठी सुद्धा दी असं वापरलं. पण समजा मी फ्रान्स शहरामध्ये पॅरिसला व्हिजिट केलं, तर स्वाभाविकपणे तिथे जे आहेत ना किचन विक्रीसाठी असतात त्या एल्फेंट टॉवरच्या प्रतिकृती. मग आय परचेस ॲन एल्फेंट टॉवर, ॲन, कारण मी प्रतिकृतीबद्दल बोलतोय, ओरिजिनल किंवा मास्टरपीस बद्दल नाही. आय सॉ एल्फेंट टॉवर, आय सॉ दी एल्फेंट टॉवर अँड परचेस ॲन एल्फेंट टॉवर. आय सॉ दी एल्फेंट टॉवर, आय परचेस ॲन एल्फेंट टॉवर. येते लक्षात? सेम वे या ठिकाणी द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, बरोबर, तो स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे न्यूयॉर्क शहरामध्ये, अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये. ती जे आहेत ना मशाल घेतलेली जी महिला उभी आहे, काटेरी मुकुट वगैरे असलेला, तर ती जी आहेत ना ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, बरोबर. मग तो पुतळा एकमेव आहे. तिथे सुद्धा खाली जे आहेत ना प्लास्टिकचे किंवा पॅस्टर ऑफ पॅरिसचे छोट्या छोट्या प्रतिकृती असतात, पण त्याला आपण काय म्हणणार, अ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. पण तो जो ओरिजिनल मोठाच्या मोठा पुतळा आहे ना, त्याला मात्र आपण द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असा शब्द प्रयोग वापरू. ओके. सेम वे द खुफूस पिरॅमिड. आता पिरॅमिड तर आता बरेच आहेत, आपण पाहतो काही काही ठिकाणी जे आहेत ना पिरॅमिड जे आहेत ना त्याचं वेगळं सायन्स समजलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये पण पिरॅमिड वापरले जातात. छोटे छोटे चौकोनी पिरॅमिड जे आहेत ना बऱ्याच ठिकाणी ठेवले जातात. पण इथे आय हॅव अ पिरॅमिड, पण इथे द खुफू नावाचा जो राजा आहे इजिप्तमध्ये, त्याचं पिरॅमिड जे आहे त्याच्याबद्दल बोललं जातं ना, द खुफूस पिरॅमिड, द, तर तिथे द शब्द प्रयोग, कारण ओरिजिनल आणि मास्टरपीस त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. त्याच्यानंतर द लिनियन टॉवर कुठे आहे, इटलीमध्ये आहेत, बरोबर. झुलता मनोरा जो आहे इथे दिसतंय चित्रामध्ये, हा तो इटलीमध्ये आहे. तर त्याच्यासाठी जे आहेत ना द लिनियन टॉवर असं म्हटलं जाईल. किंवा एवढंच कशाला, आपल्या भारतामध्ये सुद्धा जो उच्चांक गाठला गेला, आता सध्या पृथ्वी तलावरती सर्वात उंच असलेला पुतळा हा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा समजला जातो, ज्याला म्हटलं जातं द स्टॅच्यू ऑफ युनिटी, द. आता सरदार वल्लभभाई पटेलांचा इतर जर पुतळा असेल तर त्याला अ स्टॅच्यू ऑफ सरदार वल्लभभाई पटेल. पण द स्टॅच्यू ऑफ सरदार वल्लभभाई पटेल किंवा द स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्याला द कारण तो ओरिजिनल आहे आणि मास्टरपीस आहे. दुसरा नियम सांगतोय, पहिला काय सांगितला, संपूर्ण ब्रह्मांडात एकमेव असलेली गोष्ट, ग्रह तारे विशिष्ट, आणि मानवनिर्मित किंवा विशिष्ट काही गोष्टी आहेत ज्या ओरिजिनल आहेत, मास्टरपीस आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वापरतात. बरं ठीक आहे, इथे तुम्हाला त्याच गोष्टी एक्सप्लेन करून सांगता येऊ शकेल स्पष्टीकरणासाठी. हा दी एल्फेंट टॉवर, द ताजमहल, द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघा हा इथे दिसतोय, द खुफूस पिरॅमिड आहे, लिनियन टॉवर आहे, चायना वॉल आहे, बरं, द चायना वॉल. आता सेम वे जसं आपण तिथे पाहिलं तसं काही विशिष्ट देश आहे, त्या देशाच्या अगोदर सुद्धा तुम्हाला द वापरावं लागतं. की शक्यतो तर जॉग्राफिकल कुठला एरिया असेल, देश असेल, त्याच्या अगोदर वापरलं नाही. मग कुठले असे देश आहे ज्याला द वापरायचं, द वापरायचं का, तर बघा हा द शब्द त्या देशाच्या नावाला नसून तो युनायटेड किंवा रिपब्लिक असा जो शब्दप्रयोग देशाच्या नावामध्ये वापरला जातो ना, त्याच्यासाठी तो द आलेला आहे. म्हणून द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. नुसतं अमेरिका म्हटलं तर आय वेंट टू द अमेरिका नाही म्हटलं जाणार, नेव्हर. पण युनायटेड हा शब्द आला ना, मग त्या युनायटेड शब्दाला संघराज्य विशिष्ट दर्जा प्राप्त झाला, आणि म्हणून त्याच्यासाठी द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बरोबर, युनायटेड किंवा दी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बरोबर. कारण त्याचप्रमाणे युके, युनायटेड किंगडम. मग युनायटेड किंगडम म्हणत असताना द हा शब्द प्रयोग किंवा दी वापरला जाईल इथे, उच्चाराप्रमाणे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे करा पाहिजे. तर दी युनायटेड किंगडम, दी युनायटेड किंगडम. मग आता इथे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे की युनायटेड किंगडम म्हणजेच आपलं इंग्लंड, इंग्लंड जे आहेत याच्यासाठी तुम्हाला कुठलंही आर्टिकल वापरायला जात नाही किंवा वापरता येत नाही. पण युनायटेड हा शब्द आला ना तर तिथे सुद्धा दी किंवा दचा उपयोग आहे, बरोबर. द युनायटेड अरब एम्पायर्स, इथे देखील लक्षात घेतलं तर युनायटेड हा शब्द प्रयोगासाठी वापरला, युएई, बरोबर. सेम वे द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. आता वास्तविक बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, मेड इन चायना
असे शब्दप्रयोग झाले त्या वस्तूवरती की आपण मध्यंतरी चायनाशी थोडे संबंध बिघडले, चायनाने थोडं बॉर्डरवर गडबड केली की आपल्याकडे मोहीम निघते की चायनाच्या वस्तू बॅन करा, चायना ज्या आहेत ना बायकॉट करा. आता ही गोष्ट चायनातल्या हुशार लोकांना कळली. त्यांनी काय केलं, मेड इन चायना असं न लिहिता मेड इन पीआरसी म्हणायला लागले. मग काही लोक म्हणतात हे पहा आम्ही चायना जे आहेत ना वापरत नाही, आता त्याच वस्तू मेड इन पीआरसी. अरे बाबा, पीआरसी चा लॉंग फॉर्म माहिती का? द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. फक्त चायनाचं नाव बदललं, त्याच्यामध्ये वस्तू मेड इन चायनाच आहे. फक्त तुम्ही त्या मेड इन चायना या वस्तूला त्या टायटलला हिट करायला लागला, त्यांनी बदलून पर्याय आणला मेड इन पीआरसी. बरोबर, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, तिथे सुद्धा द शब्द प्रयोग येईल. सेम वे द रिपब्लिक ऑफ आयलँड, इथे सुद्धा द शब्द प्रयोग आला. सेम वे द रिपब्लिक ऑफ कोरिया. बरोबर, आता नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया, एक किम जॉंग आहे बरोबर ना, नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया. तर त्याच्यामध्ये किम जॉंगचं जे कोरिया आहे ते जे आहेत ना रिपब्लिक नाहीये, लोकशाही नाहीये तिथे. बरोबर ना, तिथे ॲटोक्रॅटिक लिडरशिप आहे किंवा डिक्टॅटरशिप आहे, म्हणजे हुकुमशाही आहे. पण दुसरं रिपब्लिक आहे जिथं हुंडाई कंपनी ज्या देशाची आहे कोरिया, बरोबर, तो रिपब्लिक कोरिया, याच्यासाठी सुद्धा द वापरायचा. आता भारतासाठी द इंडिया कधीच वापरला नाही, पण तुम्हाला कल्पना असेल ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे तर त्या पासपोर्ट वरती आपण पाहिलं तर तिथे द रिपब्लिक ऑफ इंडिया, रिपब्लिक हा शब्द प्रयोग वापरला जातो. म्हणून तिथे सुद्धा आपल्या देशाच्या अगोदर जर रिपब्लिक शब्दाचा उल्लेख झाला की त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला द चा वापर करावा लागतो किंवा होतो. करेक्ट आहे? ठीक आहे. हा झाला तिसरा नियम. बरोबर, आता जर यदा कदाचित एखादी गोष्ट तुमच्यासाठी इमोशनल कॅरी करते आहे, इमोशनली तुम्ही अटॅच आहेत, काहीतरी स्पेशल आहे ती गोष्ट. जसं फॉर एक्झाम्पल जर उदाहरण द्यायचं झालं, चित्राकडे जाण्याच्या आधी समजा हा हेडफोन आहे. बरोबर, आता हा नॉर्मल हेडफोन, मी सांगितलं आय हॅव अ हेडफोन, एक हेडफोन आहे. बरोबर आहे, पण मी याला द हेडफोन म्हटलं, आय हॅव द हेडफोन, तर याला द वापरण्यासाठी मला रिझन द्यावं लागेल. का? एकतर ती गोष्ट जगात एकमेव आहे, जिथं शक्य नाही ना, असे हेडफोन तर भरपूर पाहिलेले आहेत. पण समजा हा हेडफोन मला माझ्या मुलाने त्याचा छोटा गल्ला जो आहे तो साचून, तो फोडून मला माझ्या वाढदिवसाला गिफ्ट दिला असेल, तर हा हेडफोन माझ्यासाठी इमोशनल अटॅचमेंट देणार ठरेल. आणि म्हणून या हेडफोनला मी मटेरियल व्हॅल्यू न देता इमोशनल व्हॅल्यू देईल, आणि अशा इमोशनल व्हॅल्यूसाठी मी द शब्द प्रयोग वापरू शकतो. आय हॅव द हेडफोन बिकॉज इट इज गिफ्टेड बाय माय सन टू मी. सेम वे, ज्या ज्या गोष्टीला तुम्ही इमोशनली अटॅच आहात, जी जी गोष्ट तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे, काहीतरी स्पेशल व्हॅल्यू कॅरी करते, जसं उदाहरण द्यायचं झालं तर एक नॉर्मल पेन आहे. बरोबर, एक मुलगा आहे मुंबईला, माझा मित्र आहे, तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्याच्या कॉलेजमध्ये आले होते. बरोबर, तर त्याच्या कॉलेजमध्ये आलेले असताना हा व्याख्यान फार सुंदर देतो. तर माय कॉन्सेप्ट अबाउट डेव्हलप्ड इंडिया, माय कॉन्सेप्ट अबाउट डेव्हलप इंडिया, माझी संकल्पना विकसित भारत कसा असावा, याच्यावर यांनी व्याख्यान दिलं. त्या व्याख्यानामधले काही शब्द डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना खूप आवडले. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी त्याला जवळ बोलवलं आणि त्यांच्या खिशात लावलेला पेन जो आहे तो काढला. ₹25 किंमत असेल त्याची, आणि तो त्या मुलाच्या खिशाला लावला आणि त्याने सांगितलं, व्हेरी गुड, कीप इट अप, आय लाईक, आय एम इम्प्रेस बाय युअर स्पीच, असं म्हटलं. आता बघा, हा पेन जो आहे, या पेनाची मार्केट मधली जी व्हॅल्यू आहे ती आहे ₹25. पण समजा आजही मी त्या मित्राला म्हटलं, अरे तुझा हा जो पेन आहे तो मला तू ₹500 दे, तो नाही तयार होणार. का नाही तयार होणार? ₹25 पेन ₹500, म्हणजे ₹25 वस्तू जर आपण ₹500 मागितली तर स्वाभाविकपणे सगळेजण तयार होतील ना द्यायला. पण इथे हा नाही तयार होणार. का नाही तयार होणार? बिकॉज मित्रांनो, ती ₹25 नाही व्हॅल्यू राहिली आता त्याची. त्याची व्हॅल्यू
अनमोल आहे. कारण डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांसारखं तपस्वी व्यक्तिमत्व, डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांसारखं विजनरी लीडर, ऑनेस्ट पर्सन, भारताला सशक्त एम्पॉवर करणारा, तो एवढा प्रचंड विद्वान असलेला, समर्पित असलेलं व्यक्तिमत्व, ऋषितुल्य, त्याने आपल्या स्वतःच्या खिशाचा पेन देऊन जे आहेत ना सन्मान केला, तर अगदी त्या ट्रॉफीपेक्षा किंवा मेडलपेक्षाही तो मोठा सन्मान त्या मित्राला वाटतोय. आणि म्हणून तो 25 रुपयाचा पेन त्याने एक काचेचा छोटासा छानसा बॉक्स तयार केलेला आहे. आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ज्यावेळेस त्याच्या खिशाला पेन लावतोय त्यावेळेसचा फोटो त्याच्याकडे आहे, तो त्यांनी लावून ठेवलेला आहे. आणि त्याच्याकडे आज कुणी माझ्या माहितीप्रमाणे 25,000 रुपयाला जरी तो पेन मागितला तरी तो देणार नाही. वास्तविक पाहता त्या कंपनीचा पेन बाहेर तुम्हाला विकत मिळेल 25 रुपयाला, पण तरी सुद्धा त्या विशिष्ट पेनामध्ये जे इमोशन्स जोडल्या गेलेले आहेत ना, तो त्याला वापरेल. मग अशी कोणती गोष्ट असेल, एखादा छोटा गुलाबाचं फुल जरी असेल ना, तर त्या गुलाबाच्या फुलाला सुद्धा तुम्ही वापरू शकता. समजा तुमच्या आवडत्या, लाडक्या, जवळच्या व्यक्तीने मला ते फुल दिलंय आणि तुमच्यासाठी तो अनमोल ठेवाय, तर 5 रुपयाच्या फुलाला सुद्धा अरोज न म्हणता तुम्ही दररोज म्हणू शकता. याचाच अर्थ ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. इतर जण त्याला म्हणू द्या, पण मला इमोशन, कारण इतरांना ते इमोशन्स नाहीये. समजा त्या मित्राचा पेन जो आहे त्याने खिशाला लावला आणि कुठे पडल्यानंतर थोडी त्याच्यावर लिहिलेलं आहे की डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांद्वारे भेट दिला गेलेला आहे. ज्याला सापडेल त्याला त्याची स्टोरी नाही माहितीये, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो 25 रुपये काय 5 रुपये पण देणार नाही, कारण तो जुना झालेला आहे. थोडासा रंग कदाचित उडाला असेल. पण ह्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी तो बाकीच्यांसाठी आहे. मग इथे उदाहरणांमध्ये सुद्धा तुम्हाला तसंच पाहायला मिळेल. समजा एखादा व्यक्ती आहे, कंपनीमध्ये परफॉर्मन्स करून त्याला कार मिळाली, बरोबर? तर कार मिळाली म्हटल्यानंतर या ठिकाणी त्याच्यासाठी ती गिफ्टेड असलेली कार काहीतरी इमोशन्स व्हॅल्यू कॅरी करते आहे, बरोबर? मग ते इमोशनल व्हॅल्यू कॅरी करते आहेत. तर त्या ठिकाणी तो त्याला वापरतोय. हा बाकी जणांसाठी दिस इज नाईस कार, दिस इज अ नाईस कार, नॉर्मल आहे, त्यांच्यासाठी काही विशेष नाही. त्याच्यासाठी फक्त कार म्हणून नाही, तर त्याने ते विजेतेपद जिंकलेलं आहे. त्याने जे सिम्बॉल ऑफ विक्टरी समजतोय त्या कारला तो. मग अशाच पद्धतीने सुद्धा एखादी चेअर आहे, इतरांसाठी ती नॉर्मल लाकडाची चेअर आहे म्हणून सगळेजण दिस वंडरफुल चेअर, छान दिसते, आकार वगैरे छान आहे, कोरीव काम केलेलं आहे. तर दिस इज द चेअर. आता तो का बरं म्हणतोय, कारण इट इज माय ग्रेट ग्रेट ग्रँडफादर. बरं, दोनदा ग्रेट वापरलाय. ग्रँडफादर म्हणजे आजोबा, ग्रेट ग्रँडफादर म्हणजे पंजोबा. आणि खापड पंजोबांची खुर्ची म्हणजे परंपरेने चालत आलेली, मागच्या 5 पिढ्यांपासून ही खुर्ची चालत आलेली आहे. तर आमच्या दृष्टिकोनातून याला काहीतरी खानदानी व्हॅल्यू आहे, बरोबर? वारसा हक्काने चालत आलेली या खुर्चीचं विशिष्ट वैशिष्ट्य आहे, बरोबर ना? म्हणून त्याला तो वापरतो, तो वाढतो. म्हणून बाकीच्यांसाठी कदाचित ते नाही. असतील तुझ्या आजोबांची, पंजोबांची, खापड पंजोबांची, आम्हाला काय, होळीसाठी लाकूड पाहिजे, देतो का तुझी चेअर? असं कधी एखादं मिळेल, त्याच्यासाठी व्हॅल्यू 0 आहे, त्याला फक्त लाकूड दिसेल. किंवा सागवानी असेल तर सागवान म्हणून जे आहे त्याच्याकडे जे आहे तर तो लाकूड म्हणून पाहिजे, पण इमोशनल अटॅचमेंट कदाचित नाही पाहणार. त्या ज्या व्यक्तीला किंवा त्या परिवारातल्या कुठल्याही सदस्याला ते इमोशनल अटॅचमेंट असेल तर तो असेल. एखादा मेंबर असेल घरातला, त्याला प्राऊड पण फील होतो ना, काय जपून ठेवली ती. एक तर जे आहे ना जुन्या वस्तू आहे, त्याच्यातल्या ज्या आहेत ना एवढा मोठा आकार आहे, जागा व्यापते, आपल्याला नाही पाहिजे. अशा स्थितीत काय होईल, तर तिथे त्याला तो सदस्य सुद्धा अचेय म्हणेल. सेम वे अनेक वचन दोघांसाठी वापरलं तर असं मी सांगितलं, दीज आर द बुक्स बिकॉज दे बुक्स ऑफ 18th सेंचुरी, बरोबर? 18व्या शतकातली पुस्तकं होती ती किंवा आहेत. म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून अशा पुरातन पुस्तकांना एक विशेष अँटिक व्हॅल्यू आहे. त्या तो संशोधक असेल, त्याला आवड असेल त्याची, तर त्याच्यासाठी त्या पुस्तकांसाठी तो शब्दप्रयोग वापरेल, द. पण इतरांसाठी तो नाही की रद्दीची पुस्तकं आहे, याच्यात काय एवढं विशेष आहे, काही अक्षर पण ओळखता नाही, जाळ लागलेली त्याला, थोडेसे कुजलेली पानं, बरोबर, रंग त्याचा पिवळसर झालेला आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये, त्या स्थितीमध्ये दीज आर द बुक्स, दीज आर बुक्स. द जर व्हॅल्यू असेल, इमोशन अटॅचमेंट असेल, काही विशेष असेल, आणि नॉर्मली जे आहेत ना आर्टिकल वापरणार नाही. मग किंवा वापरायचं असेल एकवचन असेल तर वापरेल, आणि अनेक वचन असेल तर यांचा प्रश्नच येत नाही. आता विशेष उल्लेख असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला द वापरता येतो. त्याच्या पाठीमागची स्टोरी सांगतो मी तुम्हाला, जे आहेत ना लक्षात ठेवायला सोपं जाईल. मी माझ्या एका मित्राला लायब्ररीमध्ये भेटायला गेलो. अभ्यासिका ज्यावेळेस नॉर्मल सिच्युएशन होती, कोरोना नव्हता. तर त्या लायब्ररीचा नियम आहे की 12 ते 12:30 लंच टाइमच्या दरम्यानच बाहेरचे विद्यार्थी किंवा तुमचे नातेवाईक तुम्हाला भेटू शकतात, अन्यथा नाही.
आता त्या दिवशी नेमकं मी 11 वाजता गेलो. 11 वाजता गेल्यानंतर जे आहेत ना, शिपायाने मला अडवलं आणि त्यांनी सांगितलं, "तुम्हाला आतल्या विद्यार्थ्याला तुमच्या मित्राला भेटता येणार नाही." मी सांगितलं, "महत्वाचं काम आहे." त्यांनी सांगितलं, "महत्वाचं काम असेल तरी सुद्धा नाही आणि अगदीच खूप इमर्जन्सी असेल तर 2 मोबाईल नंबर ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस दिले होते ना, त्याच मोबाईल नंबरवरून इमर्जन्सी कॉल म्हणून जे आहेत ना, ग्रंथपाल आहेत किंवा जो काही तिथला प्रमुख अध्यक्ष आहे त्याला कॉल करायचा, चेअरपर्सन आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, त्याला कॉल करायचा, तो तुम्हाला सांगेल." मी त्याला सांगितलं, "बाबा, अरे 12 वाजता तुझं जे आहे ना लंच टाईम होणार, 1 तास मी करणार काय?" तर त्यांनी सांगितलं, "तुम्हाला वाचनाची आवड आहे?" म्हटलं, "हो, नक्की आहे." "मग एक काम करा, शेजारी जे आहेत ना रीडिंग हॉल आहे, सार्वजनिक आहे. तुम्ही तुमच्याकडचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा महत्वाचं डॉक्युमेंट्स जर त्या काउंटरवर जमा केलं, बरोबर? आणि त्या काउंटरवरून जे आहेत ना, तुम्हाला एखादं पुस्तक मिळालं, तर ते तुम्ही वाचत बसा. तुमचा तास पण छान घालवेल आणि त्याच्यानंतर आहेत ना, तुम्हाला नॉलेज पण मिळेल." मी सांगितलं, "ओके, व्हेरी गुड." मी काउंटरवर गेलो आणि काउंटरवर जाऊन काय सांगितलं, "हॅलो सर, गिव्ह मी अ बुक टू रीड. गिव्ह मी अ बुक टू रीड." आता मी त्याला बुक सांगितलं, कुठलंही एक पुस्तक. नॉर्मल, कारण आता व्हॅल्यू नाही ना, मला एक पुस्तक द्या. त्यांनी मला एक पुस्तक दिलं. मी वाचायला बसलो. तास कसा गेला लक्षातच आलं नाही. ते अत्यंत सुंदर, अप्रतिम अशी माहिती असलेलं ते पुस्तक होतं. बरोबर? आणि ते पुस्तक जे आहेत, ते पुस्तक वाचत असताना मला फार इंटरेस्ट त्याच्यामध्ये आला. वेळ गेल्यानंतर मला आहेत ना त्या शिपायाने बोलवलं, "हो, तास संपलाय तुमचा, आता लंच टाईम झालाय. लवकर भेटून घ्या, नाही तर अर्ध्या तासानंतर परत तुम्हाला डायरेक्ट 5 वाजता भेटेल." मी पटकन गेलो आणि ते पुस्तक जमा केलं. माझं जे आहेत ना, आय कार्ड किंवा पॅन कार्ड जे होतं ते घेतलं आणि मित्राला भेटलं. जे काम होतं ते झालं. आता मला त्या लायब्ररीकडून घरी येण्यासाठी बस होती. पण ती बस होती 2 वाजता आणि 12:30 ते 2 म्हणजे तब्बल 1.5 तास होता. 1.5 तास करायचं काय? मला परत कल्पना सुचली. अरे 1.5 तास टाईमपास करण्यापेक्षा मगाशी जे सुंदर पुस्तक वाचत होतो, तेच घेऊया ना. मी परत काउंटरवर गेलो आणि काउंटरवर गेल्यानंतर सांगितलं, "सर, गिव्ह मी द बुक टू रीड." आता द बुक हा शब्दप्रयोग का वापरला गेला? कारण या ठिकाणी मला कुठलंही एक पुस्तक मगाशी पाहिजे होतं, पण आता मला कुठलंही पुस्तक नाही पाहिजे. आता मला मी जे वाचत होतो त्याच पाहिजे. ते स्पेसिफिक, त्या स्पेसिफिकसाठी आता हा द आलेला आहे. बरोबर? म्हणून या ठिकाणी आता उल्लेख करताना मात्र दुसऱ्यांदा मागताना गिव्ह मी द बुक म्हणतोय. आलंय लक्षात? सेम वे. आता समजा एखादी खोली होती. बऱ्याच दिवसापासून ती खोली जी आहे, ती धुळखात पडलेली होती. बरोबर? आणि सफोकेशन झालेलं होतं संपूर्ण. ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन जाते त्या रूम मधली ना, त्याच्यानंतर धूळ बसते सगळी आणि त्याच्यामुळे जरा गुदमरल्यासारखं होतं. मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर तो दरवाजा ज्यावेळेस मी ओपन केला, तो ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी मला थोडं गुदमरल्यासारखं फील झालं. मी माझ्या एका मित्राला सांगितलं, "अरे ओपन अ विंडो, ओपन अ विंडो किंवा द ओपन अ विंडो टू सी." काही गार हवा येते का बघ बरं जरा. ओपन अ विंडो टू सी, ओपन अ विंडो म्हणजे कोणी खिडकी, कोणतीही एक. कारण पर्पज काय होतं, फ्रेश एअर आतमध्ये यायला पाहिजे. बरं, मग शब्दप्रयोग वापरला. पण समजा यदा कदाचित त्या ठिकाणावरून मला एक विंडो ज्या आहेत ना, त्याच्यातून एक ज्या आहेत ना काहीतरी दिसते आणि मी सांगितलं, "ओपन द विंडो, वी वॉन्ट टू सी." काचेमधून मला कुणीतरी दिसतंय तिथे. आता कुठल्या खिडकीतून? त्या विशिष्ट खिडकीतूनच दिसलं. आता मी सांगताना काय सांगतोय, ओपन अ विंडो नाही, ओपन द विंडो टू सी. कारण आता कुठलीही खिडकी नाही, ती विशिष्ट खिडकी. ती विशिष्ट खिडकी काही इमोशनल अटॅचमेंट नाही ना, सोन्याची आहे ना एकमेव, ना इमोशनल अटॅचमेंट. पण मी स्पेसिफिक सांगतोय ना, तीच खिडकी. ओपन द विंडो या अर्थाने. सेम वे जर समजा एखादा माणूस स्वतःच्या परिवाराबद्दल सांगतोय, तो सांगतोय, "वी हॅव अ डॉटर अँड अ सन." आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शब्दप्रयोग अ डॉटर आणि अ सन वापरला आणि दुसऱ्यांदा जे आहेत ना शब्दप्रयोग करत असताना मात्र द डॉटर इज इन द सेकंड स्टँडर्ड अँड द सन इज इन फोर्थ स्टँडर्ड. द डॉटर इज इन सेकंड स्टँडर्ड अँड द सन इज इन फोर्थ स्टँडर्ड. आता इथे लक्षात घ्या की
नंतरच्या याच्यामध्ये द डॉटर, द सन असा उल्लेख आला. कारण पहिल्या डॉटरमध्ये मला एक मुलगा, एक मुलगी आहे. कुणी असं म्हणत नाही, मला एक विशेष मुलगा, एक विशेष मुलगी आहे. पण या ठिकाणी पुढची अधिक माहिती स्पेसिफिक दिली जाते ना. आता कुठलाही मुलगा नाही, ती जी माझी मुलगी, ती जो माझा मुलगा, ती जी माझी मुलगी ती सेकंड स्टँडर्डला आहे आणि तो जो माझा मुलगा आहे, कारण आता स्पेसिफिक जे आहेत ना त्याच्याकडे चाललंय. पूर्वी जे आहेत ना एक मुलगी, एक मुलगा आहे. नॉर्मल मुलगा मुलगी असतात तसे. या अर्थाने तिथे दचा वापर झाला. अशा पद्धतीने दचा वापर होतो किंवा केला जातो. आता याच्या व्यतिरिक्त तिसरा गट महत्वाचा आहे, नो आर्टिकल, जिथे आर्टिकल वापरलंच जात नाही. कोणत्याही प्रकारचं आर्टिकल इथे येत नाही. मग उपपद वापरले जात नाही किंवा आर्टिकल वापरलं जात नाही. बरोबर. आर्टिकल न वापरण्याच्या पाठीमागे कारण पाहतो, पण त्याच्या अगोदर आर्टिकल न वापरताना एकवचन अनेक वचन असं काही पाळलं जात नाही. वनसाठीही त्याचा उपयोग होतो किंवा केला जातो. मेनीसाठी, अनेक वचनासाठी सुद्धा आणि एकवचनासाठी सुद्धा. तर त्या रूल्स बद्दल जर पाहायचं झालं तर अनेक वचन जर असेल आणि नॉर्मल गोष्ट असते. पुढे मी काय सांगू लक्ष द्या. जर अनेक वचन असेल पण नॉर्मल व्हॅल्यू, त्याला स्पेशल व्हॅल्यू नाही. आता अनेक वचन म्हटल्यानंतर अ आणि अँत वापरता येणारच नाही, कारण तो एकाच एकवचनासाठीच वापरला जातो. पर्यायला द, पण द पण केव्हा येतो, काही विशिष्ट नियम जे आता पाहिले ते लागू, पण ती लागू होत नाही. अनेक वचन आहे आणि विशेष पण नाहीये. तर सामान्य अनेक वचनासाठी, हॅलो, नॉर्मल प्लुरल सामान्य अनेक वचनासाठी तुम्हाला आर्टिकल वापरता येत नाही. आय हॅव चेअर्स, आय हॅव चेअर्स असं ज्यावेळेस मी म्हणतो आहे त्यावेळेस त्या खुर्च्या नॉर्मल आहेत हे तर निश्चितच आहे आणि अनेक वचन आहे. त्याला येणार नाही कारण अनेक वचन आहे आणि द पण येणार नाही कारण त्या विशेष नाही आहेत. हे लक्षात द्यावं लागेल. ओके. आता त्याच पद्धतीने नो आर्टिकल स्पोर्ट्ससाठी सुद्धा येतं. कुठलाही स्पोर्ट्स असेल, इनडोअर असेल, आउटडोअर असेल, तर स्पोर्ट्सच्या अगोदर सुद्धा आर्टिकल वापरलं जात नाही किंवा वापरता येत नाही. मग कुठलाही गेम घ्या तुम्ही, क्रिकेट असेल तर द क्रिकेट असा शब्दप्रयोग कधीच येणार नाही. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी, टेनिस, बॅडमिंटन, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला द वापरता येत नाही. बरोबर. स्पोर्ट्स असेल, इनडोअर आउटडोअर कुठलाही स्पोर्ट्स असेल, क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, रग्बी, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, कोणताही खेळ असो, इनडोअर आउटडोअर, द वापरायचं नाही. स्पोर्ट्ससाठी अजिबात वापरायचं नाही. सामान्य अनेक वचनासाठी नाही वापरायचं. त्याचप्रमाणे कुठलाही जॉग्राफिकल एरिया असेल, कोणताही एरिया असेल, मग छोटा एरिया असेल, पुणे असेल, मुंबई असेल किंवा जे आहेत ना नागपूर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, कोणताही रायगड असेल, धुळे नंदुरबार असेल, कोणता एरिया असेल ना त्याच्यासाठी जे आहेत ना आर्टिकल येणार नाही. मग तो एरिया फक्त शहरच का नाही, राज्य असेल तरी सुद्धा द महाराष्ट्र, द गुजरात नाही, द इंडिया, द पाकिस्तान, द नेपाळ नाही. कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला आर्टिकल वापरता येत नाही किंवा वापरलं जात नाही. पक्क निश्चित आहे, नक्की आहे. मग अगदी गल्लीतला एरिया असेल, चौकातला असेल, एखादं नगर असेल, छोटस गाव असेल, समजा एखादा शहर असेल, जिल्हा असेल, राज्य असेल किंवा अगदी देश असेल, खंड असेल, फक्त याला आपण काय लक्षात ठेवायचं, ज्या देशाच्या नावाच्या अगोदर, हॅलो, ज्या देशाच्या नावाच्या अगोदर रिपब्लिक किंवा युनायटेड किंवा पीपल्स रिपब्लिक अशा प्रकारचे काही टायटल आले तर तिथे मात्र दचा वापर होईल, हे लक्षात घ्यायचं. त्याचप्रमाणे कोणताही विषय असेल, कोणताही सब्जेक्ट असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला आर्टिकल वापरता येत नाही. सब्जेक्ट म्हणजे काय, तर बघा, जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, या सगळ्या त्याच्यासाठी जे आहेत ना लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीने इथे लिक्विड फॉर्म मध्ये असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी सुद्धा मला आर्टिकल वापरता येत नाही. कुठलंही लिक्विड फॉर्मॅट असेल, मग ते रॉकेट असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, सिरप असेल, मिल्क असेल, ऑइल असेल, वाईन असेल, वॉटर असेल, कुठल्याही लिक्विडसाठी सुद्धा तुम्हाला आर्टिकल वापरता येत नाही. हा, तर जर कदाचित जे आहेत ना त्या लिक्विडला काही विशेष व्हॅल्यू असेल, जसं फॉर एक्झाम्पल गिव्ह मी द वॉटर, जर ते पाणी पाणी म्हणून नाही, त्याला तर होली जे आहेत ना हे असेल किंवा गंगाजल असेल,
तर त्याला त्या गंगाजल म्हटल्यानंतर ते नुसतं पाणी त्याच्याकडे काही विशेष व्हॅल्यू म्हणून पाहतो, धार्मिक भावना म्हणून पाहतो, त्याला द वापरा. पण नॉर्मली लिक्विड कंटेनसाठी अगदी ब्लड असेल, युरिन असेल, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आर्टिकल वापरता येत नाही. आलं लक्षात? या पद्धतीने आपल्याला त्याचा फॉर्म चेक करायचा आहे. बरोबर? अ बॉक्स, बरोबर? द प्ले विशेष असेल तर. दिस इज द अँटिक गोल्ड कॉइन, विशेष कॉइन आहेत. दिस इज द होली बुक, कारण विशिष्ट पुस्तक आहे, धार्मिक भावना आहे. दिस इज द कोहिनूर डायमंड, कारण जे आहेत ना जगात एकमेव अद्वितीय आहे. वी हॅव टू सेव्ह दी अर्थ, संपूर्ण विश्वास ब्रह्मांडात एकच आहे. बरोबर? मग आता जो तुम्हाला तुमच्या प्रायमर मध्ये दिलेला एक्सरसाइजचा भाग आहे तो जरा चेक करून पाहूया. माय फादर इज अ टीचर इन स्कूल, वापरला गेला किंवा इतर सर्वसाधारण शिक्षकांसारखे एक शिक्षक. आय एम अन इंडियन, फर्स्ट इंडियन, बरोबर? वॉवेल्सने उच्चार आणि प्रोनाउन्सिएशन, बरोबर, आणि स्पेलिंगने पण सुरुवात झाली. साधना हॅज अ डिक्शनरी ऑफ संस्कृत, अ डिक्शनरी, बरोबर. दे विल हॅव द गोल्डन चान्स, कारण सुवर्ण संधी आहे, बरोबर. वी सी अ मूवी एव्हरी संडे, इथे द नाही म्हणता, कारण तोच पिक्चर तर दरवेळेस असेल विशिष्ट मूवी तरच द म्हणता येईल, पण एक कुठलाही पिक्चर या अर्थाने. मनीष इट्स अ ऍपल, अन ऍपल एव्हरी डे, अन इथे येईल कारण ऍपल. सेम वे आय एम ड्रिंकिंग द होली वॉटर, नुसतं वॉटर नाहीये, जर वॉटर असलं असतं तर म्हटलं नसतं, पण होली हा स्पेसिफिक आहे. सेम वे शी इज आस्किंग अ क्वेश्चन प्रोफेसर भोळे, अ क्वेश्चन. श्रेयस इज रायटिंग अ नॉव्हेल, कुठलं एक साधारण सहज साधी कादंबरी, बरोबर. यू हॅव गिवन, आता मनी अनकाउंटेबल गोष्टींसाठी सुद्धा आर्टिकल येत नाही. ज्या गोष्टी, माझ्याकडे एक पैसा आहे, एक म्हटल्यानंतर एकच येईल. आय हॅव मेनी मनी नाही, द मनी विशेष नाही, पैसा हे कॉमन नाऊन आहे ना, मग त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा, कारण अनकाउंटेबल गोष्टींसाठी किंवा कॉमन गोष्टींसाठी सुद्धा आर्टिकल नाही वापरायचं. ही हॅज टेकन अ वॉटर बॉटल, वॉटर नाही, बॉटलसाठी लक्षात घ्या, अ वॉटर बॉटल, एक साधी पाण्याची बाटली. द प्राईम मिनिस्टर वॉज देअर इन द फंक्शन, द प्राईम मिनिस्टर, आता इथे जे आहेत ना द, कारण विशिष्ट व्यक्ती आहे, कुठलाही सामान्य व्यक्ती नाहीये. मयांक्स फ्रेंड व देअर इन द पार्टी, कारण विशेष पार्टी आहे. फार्मर हॅड अ काऊ अँड अॅन ऑक्स, ऑक्स अॅन वापरलाय, काऊ काऊ या अर्थाने, एक गाय. इथे एक एकच आहे, पण उच्चारांमध्ये वॉवेल्स कॉन्सनंट्स हा फरक दिसतोय, उच्चारामध्ये म्हणतोय, प्रोनाउन्सिएशन मध्ये लक्षात घ्या. दे सॉ दी अर्थ फ्रॉम द स्पेस, एकमेव अद्वितीय, बरोबर ना. मम्मी बॉट एक्स फॉर द ब्रेकफास्ट, आता काय कन्फ्युजन मध्ये जायचंच नाही, एक्स आहे म्हणजे अनेक वचन, अनेक वचनासाठी कधी अ वापरता येतं आणि द वापरता येणार नाही, काही सोन्याची अंडी नाहीये, म्हणून आर्टिकल येणार नाही. स्टुडंट्स वर रीडिंग अ लेसन, एक धडा, बरोबर. त्याचं शान वॉज ओपनिंग अ विंडो, कारण कुठली एक खिडकी विशिष्ट नाही. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग ऍट दॅट टाइम, एक एक कुठलं तरी गाणं, विशेष गाणं नाहीये, गुणगुणत होतो सहज एक, बरोबर. द सन हॅड रायझन अप इन द स्काय, सूर्य आकाशात उगवलेला होता, द सन, बरोबर. सनी हॅड ऑलरेडी सीन द मूवी, बरोबर, एक विशिष्ट चित्रपट या अर्थाने. काया विल बी द प्रेसिडेंट ऑफ कमिटी, कारण साधारण सदस्य नाही तर अध्यक्षच या अर्थाने. शी विल बी द सक्सेसफुल बिझनेस वुमन, बरोबर. सून यू विल हॅव द ब्रँड न्यू कार. राहुल विल हॅव द बुक व्हेरी सून. ग्रॅनी विल गिफ्ट अ टॉय टू द बेबी, बरोबर. द मिनिस्टर विल टॉक विथ अस फॉर an hour, hour, द मिनिस्टर विशिष्ट पद आहे. यू विल गेट द टॅबलेट, कारण विशिष्ट गोळी आहे, इन अ मेडिकल शॉप, कुठल्या एका मेडिकल शॉप मध्ये तो मिळेल, गोळी विशिष्ट आहे, मेडिकल मात्र नाही, बरोबर. आय शॅल बी वेटिंग टू यू ऍट द एअरपोर्ट, कारण कुठलं एअरपोर्ट नाहीये, ते एक विशिष्ट एअरपोर्ट आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. लक्ष्मी विल बी लिव्हिंग इन द युनायटेड किंगडम, कारण युनायटेड हा शब्द प्रयोग आलाय म्हणून द, अदरवाईज इंग्लंड असला असता तर शब्दप्रयोग वापरला नसता, आर्टिकल नसता आलं.
यू विल हॅव गॉन टू द युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी जरी असलं तरी अँड युनिव्हर्सिटी कधीच म्हटलं एक तर आलं, पण इथे विशेष आहे, एक विशिष्ट विद्यापीठ म्हणून इथे द वापरला गेला. दे विल हॅव प्लेड क्रिकेट. क्रिकेट खेळ आहे, खेळासाठी सुद्धा आर्टिकल येत नाही. आलं लक्षात? सोपं आहे, साधं आहे. जर व्यवस्थित नियम समजून घेतले तर आय डोंट थिंक दॅट यू विल हॅव एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम रिलेटेड टू दिस. ओके, मग इथे त्याही बद्दल तुम्हाला जे आहेत ना उदाहरणं पाहता येऊ शकतील किंवा समजून घेता येऊ शकतील. ओके, हा, वी हॅव टू एंड अवर सेशन हिअर. द आर्टिकल टॉपिक इज फिनिश.